सैराट 2 येईल का हा प्रश्न अनेकांच्या मनात आहे। सैराट चित्रपटाने मराठी सिनेसृष्टीत एक नवा अध्याय सुरू केला होता। नागराज मंजुळे यांच्या दिग्दर्शनात आलेला हा चित्रपट आजही लोकांच्या हृदयात जिवंत आहे। पारशा आणि आर्चीच्या प्रेमकथेने लाखो प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं होतं। त्यांच्या प्रेमात जी ताजगी होती, जी बंडखोरी होती आणि शेवटी जी वेदना होती ती सगळ्यांनी अनुभवली होती। या चित्रपटाचा शेवट प्रचंड धक्कादायक होता, ज्यामध्ये पारशा आणि आर्चीला मारलं जातं आणि त्यांच्या मागे त्यांच्या लहान मुलाला सोडून दिलं जातं। हाच शेवट सैराट 2 साठी एक शक्यता निर्माण करतो, कारण ही कथा संपलेली नव्हती, ती तिथेच थांबलेली होती। प्रेक्षकांना माहीत आहे की त्या मुलाचं पुढे काय झालं हे कोणीच दाखवलं नाही, आणि म्हणूनच सैराट 2 ची शक्यता आजही ताजी आहे। सैराटने जेव्हा बॉक्स ऑफिसवर यश मिळवलं तेव्हा संपूर्ण भारतात या चित्रपटाची चर्चा झाली। त्याचं संगीत, त्याचे संवाद, त्याची सिनेमॅटोग्राफी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याची सच्चाई, या सगळ्यामुळे हा चित्रपट अजरामर झाला। आता जर सैराट 2 आला तर तो कशा पद्धतीने येईल यावर अनेक चर्चा आहेत। काहींचं म्हणणं आहे की सैराट 2 मध्ये पारशा आणि आर्चीचा मुलगा मोठा झालेला दिसेल। तो आपल्या आईवडिलांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी गावात परत येईल। त्याच्या मनात रागही असेल आणि प्रश्नही असतील। तो गावात आलेल्या नवीन पिढीसमोर एक आरसा धरून उभा राहील। त्याच्या डोळ्यांतून आपल्याला पुन्हा जातीभेदाचे परिणाम दिसतील आणि कदाचित ही कथा प्रेमाच्या पुढील टप्प्यावर नेली जाईल। नागराज मंजुळे यांनी अनेकदा मुलाखतींमध्ये सैराट 2 बाबत विचारलं असता स्पष्ट सांगितलं आहे की सैराट ही एक पूर्ण कथा होती, तिचा शेवटही स्पष्ट होता। त्यामुळे सैराट 2 साठी कोणताही विचार त्यांनी सध्या तरी केलेला नाही। मात्र प्रेक्षकांची मागणी पाहता आणि या चित्रपटाने निर्माण केलेला प्रभाव पाहता भविष्यामध्ये सैराट 2 ची शक्यता नाकारता येत नाही। जर आपण कल्पना करू की सैराट 2 आला आहे आणि तो पारशा आर्चीच्या मुलाच्या दृष्टिकोनातून सांगितला जातो, तर त्यात त्याचं शहरातलं वाढणं, त्याला मिळालेला संघर्ष, त्याला मिळालेल्या आठवणी आणि त्याला लागलेलं सत्य, या सगळ्याचं मिश्रण असेल। तो कदाचित एका सामान्य आयुष्यात जगत असलेला मुलगा असेल, जो अचानक आपल्या भूतकाळाशी जोडला जातो आणि जेव्हा त्याला कळतं की त्याचे आईवडील का मारले गेले तेव्हा त्याचं आयुष्यच बदलतं। तो त्या गावात परततो जिथे त्याचा जन्म झाला होता, जिथे त्याच्या आईवडिलांची कहाणी संपली होती, आणि तिथे तो लोकांना विचारतो की प्रेम केलं म्हणून माणसं का मारली जातात। तो तिथल्या नव्या पिढीशी संवाद साधतो, त्यांना शिक्षणाच्या महत्त्वाबद्दल सांगतो आणि शेवटी जातपात विरहित समाज निर्माण करण्याचा निर्धार करतो। ही कथा एका मुलाच्या संघर्षाची असेल, त्याच्या आत्मशोधाची असेल आणि समाजाला एक नवा संदेश देणारी असेल। सैराट 2 जर आला तर त्यात संगीताचाही मोठा वाटा असेल। सैराटच्या संगीतामुळेच चित्रपटाचा अनुभव अधिक खोल झाला होता। अजय अतुल यांनी दिलेलं संगीत अजूनही लोकांच्या मनात आहे, आणि सैराट 2 मध्ये जर त्यांनी पुन्हा संगीत दिलं तर तीच जादू पुन्हा अनुभवता येईल। सैराट 2 मध्ये नव्या कलाकारांना संधी मिळू शकते, किंवा आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू यांचं काम फ्लॅशबॅकमध्ये दाखवलं जाऊ शकतं। यामुळे जुन्या आणि नव्या पिढीचं एकत्रीकरण होईल आणि प्रेक्षकांना एक वेगळी अनुभूती मिळेल। सैराट 2 जर आला तर तो केवळ एक प्रेमकथा नसेल, तर ती एक सामाजिक भाष्य करणारी कथा असेल, जी लोकांच्या मनाला भिडेल। सैराट हा केवळ एक चित्रपट नव्हता, तो एक आंदोलन होता। त्याने समाजात एक चर्चा निर्माण केली होती। सैराट 2 जर त्याच शक्तीने समोर आला तर तो पुन्हा एकदा लोकांच्या मनाला हादरवेल आणि एक नवा इतिहास घडवेल। सध्या तरी सैराट 2 ची अधिकृत घोषणा झालेली नाही, मात्र प्रेक्षकांच्या मनात त्याची जागा तयार आहे, आणि ती जागा भरून काढण्यासाठी नागराज मंजुळे यांच्यासारख्या संवेदनशील दिग्दर्शकाचीच गरज आहे। सैराट 2